वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स। तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा 16वा लेसन कोरिन, ज्याचा फर्स्ट अँड सेकंड पार्ट आपण पाहिलेला आहे। आज आपण तिसरा पार्ट पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका। तर कोरिन हा लेसन मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेला आहे। तर या पाठामध्ये लेखकांनी फर्स्ट अँड सेकंड पार्टमध्ये काय लिहिलेलं आहे ते थोडक्यात सांगते। या लेसनमध्ये जे मारुती चितमपल्ली लेखक आहेत ते काय करतात, तर आपल्याला कोरिनीविषयी माहिती सांगत आहेत। ते एका डोंगरावर जातात, कशासाठी, तर कोरिनीचं छायाचित्र टिपण्यासाठी। तर सायंकाळच्या ठिकाणी पुन्हा ते जी खून केलेली असते कोरिनीच्या घरट्यापाशी, तर तिथे जातात आणि ते काय करत बसलेत, तर निरीक्षण करत बसलेत कोरिनीचं। कारण त्यांना रात्रीच्या वेळी जेव्हा कोरिन शिकार पकडते तेव्हा त्यावेळीचं छायाचित्र त्यांना टिपायचं असतं। खूप थंडी असते, वारा सुटलाय, मध्ये मध्ये पाऊससुद्धा पडतोय। त्या थंडगार अशा दगडावरती लेखक काय करतायत, तरीसुद्धा त्या कोरिनीची वाट पाहतायत की ती जी कोरिन आहे ती तिच्या घराच्या म्हणजे बिळाच्या बाहेर पडेल। तर ही जी कोरिन आहे ती काय करते, तिने बनवलेलं एक बिळ आहे, ज्याला असा दरवाजा आहे की कोरिन जर त्याच्या बाहेर निघाली तर तो दरवाजा बंद झाल्यावर तिला पुन्हा त्या बिळामध्ये जाता येणार नाही। तो दरवाजा एवढा घट्ट बंद होतो। त्यानंतर ती शिकार कशी पकडते मग, तर तिची शिकार पकडण्याची काय टेक्निक आहे, तर जेव्हा शिकार तिच्या बिळापाशी येते तेव्हा ती त्याच्यावर झडप घालते, त्याला आपल्या पंजांनी पकडते आणि त्यानंतर काय करते, त्याला आपल्या घरात घेऊन जाते। आता शिकार पकडताना झडप घालतेवेळी तिचा एक पाय त्या बिळातच असतो, कारण तिच्या माघारी काय होईल, ते दार बंद होईल आणि तिला पुन्हा त्या बिळाच्या बाहेर गवतात राहावं लागेल आणि तिचीच शिकार होईल। या असुरक्षिततेच्या भावनेमुळे ती काय करते, तर बिळामधूनच शिकार पकडते। आता लेखकाचं लक्ष जातं तेव्हा तो काय पाहतो की एक सोबग म्हणजे एक जो कीटक आहे तो त्या कोरिनीच्या बिळाच्याच दिशेने चाललेला आहे। आता लेखकाला ही भयानक दृश्य माहीत असतं, त्यांना माहीत असतं की आता कोरिन नक्कीच त्याची शिकार करेल, पण ते काहीही करू शकत नाही आणि पुन्हा पुन्हा इकडे तिकडे वळूनसुद्धा तो कीटक कुठे चालला आहे, तर कोरिनीच्या बिळाच्या दिशेने चाललेला आहे। ते सोबग अटलपणे त्या सापळ्याकडेच जात होतं। कोरिनीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं। आता ते सोबग म्हणजे ते कीटक अटलपणे म्हणजे काय, तर त्याने जसं की निश्चयच केला आहे की मला त्या बिळाच्या दिशेनेच जायचं आहे, असं तो त्या सापळ्याकडे चालला आहे। आता सापळा म्हणजे काय, तर मृत्यूचा सापळा आहे थोडक्यात। त्या बिळापर्यंत तो गेला तर तो मृत्यूच्या दारात गेल्यासारखं आहे। कोरिनीनं हालचाल केली आणि दार थोडंसं कंपित झालं, म्हणजे जसे व्हायब्रेशन्स होतात ना, तसं ते दार थोडंसं कंपित झालं। दार जसं किंचित किलकिलं झालं तशी एक काळी रेषा दिसली। आता दरवाजा जेव्हा थोडासा किलकिला म्हणजे थोडंसं हललं तेव्हा एक काळी रेषा दिसली। आता काळी रेषा म्हणजे काय, तर त्या काळोखात लेखकाला दिसलेली ती कोरिन। जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबग तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती। आता जरी जमिनीखाली असल्यामुळे तिला जे जमिनीवरती असलेलं सोबग दिसत नव्हतं तरीसुद्धा त्याच्या कंपनामुळे तो जो चालतो त्याच्यामुळे तिला काय झालं होतं, तर तिला कळलं होतं की कीटक आपल्या जवळ आहे। क्षणभर कीटकाच्या पावलांचा कंप तिला जाणवला। तर कीटक जेव्हा जमिनीवरून चालतात तेव्हा त्याचा जे कंप असतो तो तिला जाणवतो। त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिनं ओळखला होता। तर तिने ओळखला होता की नक्कीच हा जो कीटक आहे तो आपल्या शिकारी योग्य आहे। तिने ओळखलं होतं की आपण आता याची शिकार करू शकतो। सोबग वेडवाकडं चालत तिच्या पुढे जात होता। तर सोबग पण तिच्याकडेच चालला होता, कारण सोबगाला माहीत नव्हतं की तिथे एका कोरिनीचं बिळ आहे। दार हललं, थोडं उघडलं गेलं। कोरिन आता अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती।
आता कोलिनीनं दार उघडलं. कशामुळे? कारण तिला कीटक पकडायचा आहे आणि ती आता अस्वस्थ झाली, अधीर झाली. अधीर म्हणजे काय? तर तिला आता धीर निघत नव्हता, तिला दम निघत नव्हता, कारण तिला पटकन त्याची शिकार करायची होती. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मी टक लावून पाहत होतो. आता दारापलीकडची काळी पोकळी म्हणजे काय? तर त्या अंधाराच्या त्या गॅपमधून ती कधी बाहेर येते हे टक लावून कोण पाहत होतं? लेखक. त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसले. कोलिनीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. त्या काळ्या अंधारात जी पोकळी होती ना, तर त्या पोकळीत लेखकाला काय दिसलं की काहीतरी चमकतंय. तर ते चमकणारे काय होते? कोलिनीचे डोळे होते, जे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत होती. सोबत वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होतं. सोबत माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं. निश्चित नसलेली परिस्थिती म्हणजे काय? तर तो सोबत कोलिनीची शिकार होईल की नाही हे कन्फर्म माहिती नव्हतं. त्याच्यामुळे ही परिस्थिती चालली होती. कीटक हळूहळू तिकडे चाललं होतं, कधी मागे यायचं, कधी पुढे जायचं. तर कोलिनही अस्वस्थ झाली होती. आणि सोबत काय करत होतं? तर कोलिन वाट पाहत होती. तर त्या कोलिनीकडेच ते चाललं होतं. म्हणजे थोडक्यात मृत्यूच्या सापळ्यात ते अडकत चाललं होतं. सोबत लेखकाला कसं वाटत होतं? एका व्यक्तीसारखं वाटत होतं, एखाद्या दुःखी आणि विरोधी पात्रासारखं. नाटकामध्ये किंवा मूवीजमध्ये पात्र असतात ना, विनोदी असतात पण दुःखी असतात. तर अशा पात्रासारखं वाटत होतं की सोबत हा सध्या आनंदी होता, तो चालला होता. त्याला माहिती नव्हतं की आपला मृत्यू होणार आहे, आपण कोणाच्या तरी हातून शिकार होणार आहे आपली, हे त्याला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे तो नंतर दुःखी होणार होता. पण आत्ता तो थोडक्यात काय होता? तर विनोदीसुद्धा होता. त्या अजागर कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती, परंतु मी तटस्थ राहिलो. अजागर कीटक म्हणजे काय? तर तो थोडक्यात निरागस होता. त्याला माहिती होतं का? तो सगळ्यांपासून अपरिचित होता. त्याला माहिती नव्हतं की आपण कोणत्या सापळ्यात अडकत चाललो आहे. तर त्याच्याबद्दल लेखकाला सहानुभूती म्हणजे थोडक्यात दया वाटत होती. त्यांना दया आली होती त्या कीटकाची, कारण तो काहीही चूक नसताना त्याची शिकार होणार होती. पण तरीही लेखक तिथे भावनामध्ये वाहिले गेले नाही. तर त्यांनी काय केलं? ते तटस्थ राहिले, म्हणजे ते त्यांचं काम करत राहिले. त्यांना त्याचा छायाचित्र टिपायचं होतं म्हणून ते नुसते पाहत राहिले. सोबत जवळ गेलं, दार किंचित खाली पडलं. तर सोबत जवळ गेलं आणि दार किंचित खाली पडलं. तर लेखक तटस्थ राहिला. लेखक का नाही हेल्प करू शकत त्या कीटकाची? तर लेखक तिथे आहे म्हणून लेखक कदाचित कीटकाची हेल्प पण करू शकतात. पण जी आपली अन्नसाखळी आहे पर्यावरणामध्ये, जर कीटकाला कोळीने खाल्लं नाही तर कोळीन कशी जगणार? आपण सुद्धा अन्न खातो, वनस्पतींमधली फळं वगैरे घेतो, पिकांना सुद्धा तोडतो, त्याचं धान्य घेतो. तर हे सगळं म्हणजे आता आपल्याला निसर्गातलं काही ना काही जे आहे त्याला नष्ट करायलाच लागतं ना आपलं पोट भरण्यासाठी. जर लेखक नसते तर कीटक त्या कोळीनीच्या हाती सापडणारच होतं. त्याच्यामुळे लेखक तटस्थ उभे राहिले. त्यांनी त्या कीटकाला वाचवायचा प्रयत्न केला नाही. जर कीटक वाचलं असतं तर कोळीनीला शिकार मिळाली नसती. या गोष्टींमध्ये कोणाना कोणाचं तरी नुकसान होणारच होतं. दाराजवळ येणाऱ्या सोबतच्या पावलांचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोळीन चुळबुळ करू लागली. कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी. आता जसं जसं तो कीटक म्हणजे सोबत बिळाच्या जवळ येऊ लागला तसं कोळीनीची चुळबुळ सुरू झाली. कारण कोळीनीला कळू लागलं की आता याच्या कंपांचा आवाज तीव्र म्हणजे थोडासा मोठा येतोय, तर हा नक्कीच आपल्या जवळ आला असेल असा ती विचार करते. तर लेखक काय अंदाज लावतात की नक्कीच कीटकांना काय होतं? तर आवाजाची तीव्रता कळते. तीव्र आवाज असेल म्हणजे काय? तर कीटक जवळ आला आहे. आणि कमी तीव्र असेल म्हणजे काय? तर तो लांब आहे. कोळीनीला सोबतच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा. तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असावं? आता लेखक विचार करतात, जर कीटकाच्या एवढ्याशा पावलांचा आवाज जर कोळीनीला ऐकू येतो, तिला त्याचे कंप कळतात, तर माझ्या एवढे मोठे पावलं जेव्हा चालतात तेव्हा तिला काय वाटत असेल?
भूकंप झाल्यासारखं वाटत असेल की काय, परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होतं. आता तिला काय वाटतं हे माहीत नाही लेखकाला, पण लेखकाला सगळीकडे विलक्षण म्हणजे खूप असं शांत वाटत होतं. दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाज येत होते. दूरवरचा भोंगा, मोटारींच्या करण्यांचे व आगगाड्यांचे आवाज ऐकू येत होते. आता जरी लेखक डोंगरावर आला असेल तरी पण शहर जवळ होतं. संमिश्र म्हणजे असे मिक्स झालेले आवाज येत होते, जसं की भोंगा, मोठी कंपनी असतात तर त्याचा भोंगा वाजतो पहाटे, तर त्याचा आवाज येत असेल. मोटारींच्या करण्यांचे म्हणजे मोटारींचे जे हॉर्न असतात त्याचे आवाज येत होते. आगगाडीचा आवाजसुद्धा येत होता. तर हे आवाज लेखकाला येत होते. या शांततेत जे शहरातले संमिश्र आवाज होते ते लेखकाला ऐकू येत होते. सोबत छिद्रापासून 1 इंच दूर होतं. ते दृश्य मोठं भयानक होतं. आता सोबत त्या बिळापासून किती, फक्त 1 इंच लांब आहे आणि ते दृश्य खरंच खूप भयानक होतं. त्यानं माझं लक्ष वेधलं. सोबत एखाद्या खुळ्यासारखं नकळत कोळिनीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेकडे जात होतं. आता या दृश्याने लेखकाचं लक्ष वेधलं, कारण हेच दृश्य टिपण्यासाठी लेखक तिथे आला आहे. आणि सोबत खुळ्यासारखं म्हणजे एखादा वेड्यासारखं नकळत म्हणजे त्याला माहिती नव्हतं, नकळत तो कुठे चालला होता, कोळिनीच्या दाराकडे चालला होता. ते तिथं पोहोचलं. छिद्रासमोर आलं. दार हललं नाही. सावध जवळ आल्याची जाणीव कोळिनीला निश्चितपणे झाली होती. आता तो बरोबर छिद्रापाशी पोचला. दार हललं नाही. अजून पण दार हललं नाही. कोळीन का बाहेर आले नाही, पण कोळिनीला तर नक्कीच कळलं असेल ना की सावज आपल्या खूप जवळ आलं आहे. तिनं आता अजिबात हालचाल केली नाही. तर कोळिनीची ही शिकार करण्याची ट्रिक आहे पहा. तिनं अजिबात हालचाल केली नाही, कसलाच आवाज केला नाही. तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं. सोबतची आता सुटका होईल असं मला वाटलं. आता लेखकसुद्धा काय झाला तर कोळिनीच्या या ट्रिकला फसला पहा. लेखकाला सुद्धा वाटलं की दार काही हलत नाही आहे, जमीन जशी शांत आहे तसं दारसुद्धा शांत आहे, तर सोबगची नक्कीच सुटका होईल, कोळीन काही या सोबगला पकडत नाही असं लेखकाला वाटतं. माझ्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी. कदाचित नकळत मी सोबगचा जीव वाचवला असेल, मला थोडंसं असं वाटलं. आता लेखकाला काय वाटतं की कोळीनला माहीत होतं की मी इथे आहे, माझ्या अस्तित्वाची तिला जाणीव होती, म्हणून ती थोडी गोंधळली असेल. आता ती गोंधळली असेल म्हणून ती सोबगला पकडण्यासाठी, त्याची शिकार करण्यासाठी सुद्धा बाहेर आली नाही आहे असं लेखकाला वाटतं. आता न कळतपणे म्हणजे इनडायरेक्टली मी त्या सोबगला वाचवलं आहे, त्याचा जीव वाचवला आहे असं थोड्या वेळ कोणाला वाटलं, लेखकाला वाटलं. आणि लेखकाला थोडंसं बरं वाटलं की माझ्यामुळे एका कीटकाचा जीव वाचला. काळ्या फटीत काहीही हालचाल नव्हती. कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता. तर आता लेखक काय सांगतात की ती काळी फट म्हणजे काय, तर त्या बिळाच्या आतमध्ये थोडंसं काळा अंधार त्यांना दिसत होतं ना, तिथे कसलीच हालचाल नव्हती आणि कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता. म्हणजे काय, तर कोणतेही जीव आहे तिथं अशी काहीही माहिती त्यांना दिसत नव्हती. त्यांना कळतसुद्धा नव्हतं की कोळीन तिथे आहे, एवढी शांतता होती. धोक्याच्या मर्यादेबाहेर सोबग गेलं होतं. आता धोक्याच्या मर्यादेबाहेर म्हणजे त्या बिळाच्या थोडंसं लांब आता ते सोबग गेलं होतं. आता ही जी शांतता होती ती कशाची शांतता होती, तर आधी जी शांतता येते ना, तर ती शांतता होती नक्कीच. आता या शांततेनंतर नक्कीच या सोबगची शिकार होणार होती. काही पावलं गेलं असतं की बचावलं असतं. इतक्यात काळी राक्षसीन जमिनीवरून वर आली. आता काही पावलं अजून थोडं दूर गेलं असतं तर नक्कीच वाचलं असतं असं लेखक म्हणतात. तेवढ्यात काय झालं, तर काळी राक्षसीन म्हणजे ती जी कोळीन आहे काळ्या रंगाची, ती जमिनीतून वर आली. दार सताड उघडलं गेलं. सताड म्हणजे पूर्णपणे दार तिने उघडलं. केसाळ हात एखाद्या दांडक्यासारखा बडवत त्या कुरूप प्राण्यानं छिद्रातून उडी घेतली. आता केसाळ हात, तर तुम्हाला माहिती असेल तिचे असे केसाळ ते पाय असतात, तर ते काय केले तिने, एखादं जसं दांडकं म्हणजे एखादं मोठं दांडकं असतं ना त्याच्यासारखं बडवत म्हणजे आपटत ती काय झाली, तर त्या छिद्रातून बाहेर आली. आता कुरूप म्हणजे काय, तर ते दिसायला खूप खराब असेल, सुंदर नसेल तर त्याला कुरूप म्हणतात.
घोंगडी घालावी तसं पुढच्या पायांनी त्याला आवळलं अन लगेच दृष्टीआड झाली. घोंगडी घालावी, घोंगडी म्हणजे काय तर काळ्या रंगाचं जे ब्लँकेट असते तर तिला घोंगडी म्हणतात. धनगर लोक वापरतात पहा. तर घोंगडीसारखाच तिचा रंग असतो. तर घोंगडी घालावी तसं तिने पुढच्या पायांनी काय केलं, त्या सोबगला, त्या कीटकाला तिने आवळलं आणि लगेच दृष्टीआड झाली. म्हणजे काय तर तिला आवळल्यानंतर, त्या कीटकाला आवळल्यानंतर ती कधी त्या बिळात निघून गेली ते लेखकाला सुद्धा कळलं नाही. दृष्टीच्या आड म्हणजे दृष्टीपासून नाहीशी ती झाली. परत जमिनीखालच्या गूढ अंधाऱ्या जगात गेली. एका क्षणात कोळीन दिसली आणि सावजाला पकडून नाहीशी झाली. तर परत ती कुठे गेली, जमिनीखालच्या गूढ अंधाऱ्या जगात. म्हणजे त्या बिळामध्ये ती गेली, दरवाजा पण पटकन बंद झाला आणि एका क्षणात लेखकाला कोळीन पण दिसली, तिने शिकार पण केली आणि ती गायबसुद्धा झाली पार जमिनीच्या पडद्याआड. आता ती गायब झाली म्हणजे कुठे, तर पार त्या जमिनीच्या पडद्याआड. ती कधी गायब झाली लेखकाला सुद्धा कळलं नाही. तर या घाईमध्ये लेखक छायाचित्र टिपायचं सुद्धा विसरून गेला. लेखकाने फोटो काढला का नाही. तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं. जेव्हा ती आत गेली तेव्हा दारसुद्धा बंद झालं. मला इथे बसल्या बसल्या तो आवाज ऐकू येत होता. तर ते दार बंद व्हायचा आवाज लेखकाला त्या दगडावरूनच ऐकू येत होता. मला या घटनेची अपेक्षा होती. तर लेखकाला माहिती होतं ही जी काळी राक्षसीन म्हणजे ही जी कोळीन आहे ती नक्कीच त्या कीटकाला सोडणार नाही आणि क्षणार्धात त्याची शिकार करून ती कधी गायब होईल ते सुद्धा आपल्याला कळणार नाही. परंतु कोळीनीच्या अकस्मात दिसण्यानं आश्चर्यचकित झालो. परंतु काय झालं तर कोळीन अचानक दिसली, त्याच्यामुळे लेखक खूप आश्चर्यचकित झाले आणि ते फोटो काढायचे सुद्धा विसरले. आता लेखकाने ती शिकार होताना आपल्या डोळ्यांनी पाहिली, पण त्यांना जे मेन काम करायचं होतं फोटो काढण्याचं ते तर त्यांनी केलं नाही. तर आता लेखक पुन्हा तिची दुसरी शिकार होईपर्यंत वाट बघतील की काय करतील, तर याचं उत्तर आपल्याला या लेसनच्या 4थ्या पार्टमध्ये मिळेल. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.